एक व्यक्ती असतो, आपले आई वडील आणि पत्नीसोबत आपल्या घरी राहत असतो. घर खर्च चालवण्यासाठी हा व्यक्ती आपल्या वडिलांसोबत बाहेर राहून ड्रायव्हरीचे काम करू लागतो. घरी त्याची आई आणि पत्नी दोघी एकट्याच राहू लागतात. आता घरामध्ये कोणीही पुरुष नव्हता, तर घरातील सर्व जबाबदारी, जसं की मार्केटमध्ये जाऊन काही सामान आणायचे असले किंवा काही काम असले, तर त्या व्यक्तीची पत्नीच सर्व काही करत असायची. तिची सासू ही घर सांभाळत असायची. मात्र पतीच्या गैरहजेरीमध्ये शारीरिक सुख पूर्ण करण्यासाठी ही महिला असं काहीतरी करू लागली आणि नंतर असे काहीतरी घडले ज्याचा आपण विचार देखील करू शकणार नाही. अखेर ती महिला पती नसताना काय करत होती, पुढे चालून काय घडले, पूर्ण घटना सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमध्ये मथुरा जिल्हा आहे. मथुरा जिल्ह्यामध्ये राया पोलीस स्टेशन आहे आणि राया पोलीस स्टेशन अंतर्गत भरकपूर बसेला नावाचे एक गाव आहे आणि याच ठिकाणी राहणारा अनवर ज्याचं वय आजच्या डेटला 50 वर्ष आहे. अनवरची पत्नी, जिचं नाव आहे अनवरीचे वय 52 वर्ष. अनवरला एक मुलगा असतो ज्याचं नाव असतं आमिर आणि एक मुलगी असते जिचं नाव असतं अमीनाचं अगोदरच लग्न झालेलं असतं आणि अमीना आपल्या सासरी राहत असते. अनवर जे असतात हे नोएडामध्ये ड्रायव्हिंगचे काम करत असतात. घरी त्यांची पत्नी अनवरी आणि मुलगा आमिर हे दोघेच असतात. आता पुढे चालून हे अनवर विचार करतात की मुलीचं तर लग्न आपण केलेलं आहे, मात्र मुलगा देखील लग्नाच्या वयात आलेला आहे. जसं आमिरचं वय 24 वर्ष होते, तसं हे अनवर त्याच्यासाठी स्थळ शोधू लागतात. 2020मध्ये हाथरस कोटाकपुरामध्ये राहणारी हिना कुमारी हिच्यासोबत अनवरचं लग्न लावून देण्यात येतं. 2020मध्ये हिनाचे लग्न आमिरसोबत झाले होते. दोघे पती पत्नी बनून अगदी व्यवस्थित राहत होते. घरामध्ये आता हे कुटुंबामध्ये 4 जण होते: अनवर, अनवरी, आमिर आणि हिना. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. मात्र पुढे चालून हे अनवर आपल्या मुलाला आमिरला बोलतात की तू शिक्षणामध्ये तर काही झेंडा गाडला नाही आणि आता तुझं लग्न झालेलं आहे, पुढे चालून मुलं वगैरे होतील तर तू देखील काम सांभाळलं पाहिजे, काहीतरी काम केलं पाहिजे. येथे घरी राहून काही फायदा नाही. तर तू असं कर, माझ्यासोबत तिकडे नोएडाला चल, मी तुला ड्रायव्हिंग शिकवून देतो आणि तेथे राहून तू ड्रायव्हिंग कर, जेणेकरून आपण दोघेही कमावू आणि सर्व पैसा आपल्या घरावरती लावू, सर्व काही ठीकठाक होईल. आमिर ते मान्य करतो. आपल्या पत्नीला बोलतो, हिनाला, की आता तू काही दिवस ही दूरी सहन कर, माझी आई तुझी काळजी घेण्यासाठी घरीच राहील. आणि त्यानंतर हा आमिर आपल्या वडिलांसोबत अनवरसोबत नोएडाला निघून जातो. तेथे राहून दोघेही ड्रायव्हिंग करू लागतात. आमिर ड्रायव्हिंग शिकतो आणि तो देखील ड्रायव्हिंग करू लागतो. सर्व काही ठीकठाक होते. घरी अनवरी आपल्या सुनेची हिनाची चांगल्या पद्धतीने काळजी घेत असायची. सर्व काही ठीकठाक सुरू होतं. मात्र घरामध्ये जर कसली गरज पडली, काही वस्तू लागली, तर ही हिनाच पुढाकार घेऊन मार्केटमध्ये जात येत असत. शेतीमध्ये काही काम असेल, काही हिशोबाचं काम असेल, तर ही हिना कुमारीच सर्व काही बघत असायची आणि अनवरी जी होती ती फक्त आपल्या घराची देखभाल करत असायची. असेच वर्ष निघत असतात. आता 2024 सुरू झाले होते. 2024मध्ये लगभग रात्रीचे 8 वाजलेले असतात आणि या हिनाच्या पोटामध्ये खूप दुखू लागते. ही हिना आपल्या पतीला कॉल करते, आमिरला. आमिर जो नोएडाला असतो, आमिरला बोलते की माझ्या पोटात खूप दुखत आहे. आता आमिर बोलतो की मी इकडे दूर आहे, मी काय करू शकतो. आणि त्यानंतर हा आमिर आपल्या चुलत भावाला कॉल करतो, ज्याचं नाव असतं आदिल. आदिलचं वय 2024मध्ये 19 वर्ष असते. आदिलला कॉल करून सांगतो की जा, तुझ्या वहिनीचं पोट दुखत आहे, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आदिल बाईक घेऊन इकडे हिनाकडे येतो आणि हिनाला बोलतो की वहिनी चला, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, मला आमिरने सांगितलेलं आहे. हिना त्या आदिलच्या बाईकवरती आदिल तिला शहरामध्ये घेऊन जातो. लगभग रात्रीचे 9-9:30 वाजलेले असतात. जसं हॉस्पिटलमध्ये जातात, डॉक्टर हिनाचा चेकअप करतात. पोटामध्ये काय गडबड असते ते सर्व बघतात, इंजेक्शन वगैरे गोळ्या देतात आणि त्यानंतर लगभग अर्ध्या तासाने हिनाला बरं वाटू लागतं. सर्व काही ठीकठाक होते आणि त्यानंतर आदिल बोलतो की चला वहिनी, आता आपण घरी जाऊया. आता ही हिना आदिलच्या बाईकवरती पाठीमागे बसते आणि त्यानंतर आदिल तिला विचारू लागतो. प्रवास दूरचा होता, तर आदिल बोलतो की आता तर सर्व काही ठीकठाक आहे ना, आता तर तुमचं पोट दुखत नाही ना. तर हिना हसू लागते. हिना बोलते, डॉक्टरकडे गेल्यानंतर इंजेक्शन लावल्यानंतर तर बरं तर होणारच आहे. अशा पद्धतीने हसी मजाक होऊ लागते. हिना आदिलला बोलते की बरं झालं तुम्ही आले,
तुम्ही आले म्हणूनच माझं पोट ठीक झालं, नाहीतर मी रात्रभर रडतच बसले असते. त्यानंतर हा आदिल बोलतो की वहिनी तुम्ही कशाला टेन्शन घेता, मी असल्यावरती तुम्हाला कसलंही दुःख मी येऊ देणार नाही. मी तुमची चांगल्या पद्धतीने काळजी घेईल. तुम्ही बस मला बोलवा आणि मला एक चान्स देऊन बघा. आता जी हिना असते हिला देखील सर्व गोष्टी समजू लागतात आणि त्यानंतर हा आदिल जेव्हा तिला ती घराजवळ सोडतो आणि तेव्हा तिला बोलतो माझा मोबाईल नंबर तुम्ही नोट करून घ्या आणि मला कॉल करा, मी तुमच्या कॉलची वाट बघेल. हिना तेथे नंबर तर नोट करून घेते, आदिलला काही बोलत नाही. आदिल तिकडे घरी जातो आणि हिनाचा कॉल येण्याची वाट बघू लागतो. आता रात्रीचे लगभग 10:30 वाजतात, 11 वाजतात. आदिलला झोप येऊ लागते, मात्र हिनाचा कॉल आदिलला अजूनपर्यंत आला नव्हता. आता आदिल स्वतःच हिनाच्या मोबाईलवरती कॉल करू लागतो, तर हिनाचा मोबाईल बिझी येत होता. आता आदिल विचार करतो की हिना ही मजाकमध्ये मला बोलली असेल, मात्र तिच्या मनात माझ्याबद्दल तसं काही नसेल. त्यामुळे आदिल आता थोडा निराश होतो आणि त्या ठिकाणी झोपू लागतो. आणि त्यानंतर लगभग 11:30 वाजेच्या दरम्यान हिनाचा आदिलला कॉल येतो. आदिल खूप खुश होतो. आदिल हिनाला बोलतो की मला वाटले तुमचा कॉल येणारच नाही, मात्र तुम्ही कॉल केला. तेव्हा ही हिना सांगू लागते की तुझा जो भाऊ आहे आमिर हा माझ्यासोबत खूप वेळ बोलत असतो, रात्री 11, 11:30 आत्तापर्यंत तो माझ्यासोबत बोलत होता, त्यामुळे मी तुला कॉल करू शकले नाही. आता आदिल बोलतो की मग आता मी येऊ शकतो का? हिना बोलते की नक्की ये, माझी सासू अनवरी झोपलेली आहे, तू गुपचूप चोर पावलांनी ये आणि माझ्या रूमकडे ये, मी माझ्या रूमचा दरवाजा ओपन ठेवलेला आहे. त्यानंतर आदिल हा चोर पावलांनी तेथे जातो. हिना जी त्याची वहिनी असते वहिनीकडे जातो. त्या ठिकाणी बसून दोघांमध्ये गप्पा गोष्टी होत्या आणि त्यानंतर त्या गोष्टी होत्या ज्या एका पती पत्नीमध्ये झाल्या पाहिजे, म्हणजे नात्याला अगदी कलंकित करण्याचं काम त्या ठिकाणी यांचं सुरू होतं. आता आणखी काय बाकी होते, हिनाने आपला जुगाड इकडे करून घेतला होता. त्यामुळे जशी तिची सासू अनवरी कुठे शेतामध्ये जात असायची तसं ती आदिलला कॉल करून आपल्या घरी बोलावून घेत असायची, किंवा नाही तिची सासू कधी दिवसा कुठे गेली तर रात्रीच्या वेळी लगभग अर्ध्या रात्री तिची सासू गाढ झोपल्यानंतर गाढ निद्रेत असताना ती आदिलला बोलावून घेत असायची. आदिल देखील येत असायचा. छुपा कार्यक्रम यांचा अशाच पद्धतीने सुरू होता. तिचा जो पती होता आमिर, सासरा होता अनवर, हे अधूनमधून घरी येत असायचे, म्हणजे कधी हप्त्यातून 15 दिवसातून तर कधी महिन्यातून घरी येत असायचे. आमिर जो होता याला आपल्या पत्नीवरती खूप विश्वास होता. त्याला स्वप्न देखील वाटत नव्हते की त्याची पत्नी त्याच्या गैरहजेरीमध्ये असं देखील करू शकते. असे दिवस जात होते. 2024 पासून सुरू झालेले हे संबंध आता 2026 पर्यंत येऊन पोहोचले होते. 2 मार्च 2026चा दिवस असतो. रात्रीचे लगभग 11 वाजलेले असतात. 11 वाजेच्या दरम्यान ही हिना आपल्या पतीला आमिरला कॉल करते आणि आमिरला बोलते की माझी जी सासू आहे तुमची आई अनवरी ही काही बोलत नाहीये, असं वाटतंय तिचे श्वाससुद्धा बंद झालेला आहेत. आमिर तिकडे घाबरतो. अनवरीचा पती अनवर देखील घाबरतो आणि ते बोलतात की नक्की काय झालंय, तिच्याकडे फोन दे, आम्हाला बोलू दे. तर ही हिना सांगत असते की ती बोलायच्या हालतमध्ये नाही आहे, श्वास पूर्णपणे बंद होतोय, असं वाटतंय की त्यांना सायलेंट हार्ट अटॅक आलेला आहे. आता तिकडे अनवर आणि आमिर पूर्णपणे घाबरतात आणि तेथून एक कार घेऊनच ते रात्रीच आपल्या घराकडे निघतात. आता जेव्हा आमिर आणि आमिरचे वडील अनवर घरी येतात आणि बघतात तर अनवरी या दुनियेला सोडून गेलेली असते. आता आणखी काय बाकी होते, हिना ही खूप रडू लागते. हिना बोलत असते की माझी सासू होती हीच माझा आधार होती, पती आणि सासरे बाहेर गेल्यानंतर तीच माझी काळजी घेत असायची, आता माझी काळजी कोण घेणार, मला सोबत कोण राहणार, म्हणून मोठमोठ्याने रडत होती, ओरडत होती, रडून रडून बेशुद्ध पडत होती. जी अनवरी होती तिच्या मुलीला अमीनाला देखील कळवण्यात आले. हळूहळू नातेवाईकांना समजले. सर्व नातेवाईक त्या ठिकाणी जमा झाले आणि अखेर 3 मार्च 2026 रोजी जी अनवरी होती हिला कब्रिस्तानात दफन करण्यात आले. आता नातेवाईक सर्व त्या ठिकाणी घरी आले होते. दुःखाचे ठिकाण होते, तर नातेवाईकांना जेवण वगैरे बनवावे लागत होते, त्यांच्यासाठी चहा पाणी करावं लागत होता. अनवरीची जी मुलगी होती अमीना ही देखील त्या ठिकाणी आलेली होती आणि ती देखील पाहुण्यांना चहा पाणी देण्याचं काम करत होती. तर असंच एक दिवस 6 मार्च 2026चा दिवस असतो. जी हिना असते ही पूर्णपणे त्या पाहुण्यांना, त्या नातेवाईकांना वैतागली होती, कारण कधी कोणाला चहा लागत असायचं, कधी कोणाला पाणी पाहिजे असायचं, कधी कोणाला जेवण पाहिजे असायचं.
हिना पूर्णपणे डिप्रेशनमध्ये टेन्शनमध्ये आली होती आणि हिनाची जी ननंद होती हिना अमीनावरती भडकू लागली. अमीना हिनाला बोलत होती आपल्या वहिनीला की लवकर तुम्ही स्वयंपाक बनवा, पाहुण्यांना जेवण करायचं आहे. आता ही हिना आपल्या नंदेला बोलते की माझं डोकं दुखत आहे, मी आज स्वयंपाक बनवणार नाही. तुला नातेवाईकांची इतकीच काळजी आहे तर तू स्वतःच स्वयंपाक बनव. आता हे सर्व आपल्या वहिनीचं असं ऐकून अमीनाला त्या ठिकाणी राग येतो. अमीना आपल्या वहिनीला बोलते की तुम्ही असं का बोलत आहेत, या अगोदर तर तुम्ही असं कधी बोलल्या नाहीत. आणि अशा पद्धतीने हिना सांगते की तुला समजत नाही, माझं डोकं दुखतंय, मला तू टेन्शन देते, त्रास देते, तूच काम कर, तुझी आई मेली, तुझे नातेवाईक आले, तुझे नातेवाईक तू बघ, तुझ्या आईचं तू बघ, माझं डोकं दुखत आहे, मी ठीक झाल्यानंतर हे काम करेल. आता तेथून पुढे हिना आणि हिनाची ननंद अमीना दोघांमध्ये वाद होऊ लागतात. शब्दाला उत्तर मिळू लागतं, उत्तराला प्रश्न मिळू लागतो आणि असं करता करता या हिनाचा पारा पूर्णपणे 7व्या ढगावरती जाऊन पोहोचतो. आणि ही हिना आपल्या नंदेला बोलते अमीनाला की तू माझ्या नादाला लागू नको, नाहीतर मी तुझे देखील तेच हाल करेल जे तुझ्या आईचे केलेले आहेत. हिना ही रागात आपल्या नंदेला बोलते की तुझ्या आईला मीच या दुनियेतून कायमस्वरूपी काढून टाकलेलं आहेत आणि तू जर मला त्रास दिला तर तुला देखील या दुनियेतून कायमस्वरूपी हटवून टाकेल. आता एवढं सर्व अमीना जेव्हा ऐकते, अमीनाला वाईट वाटते. अमीना रडत रडत आपल्या वडिलांकडे, अनवर आणि भावाकडे आमिरकडे येते आणि त्यांना सांगते की आईचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला नाही तर वहिनीनेच आईला या दुनियेतून हटवले आहे. आता जे अनवर असतात यांना देखील खूप मोठा शॉक लागतो. अनवर आजूबाजूच्या लोकांना विचारतात की या घरामध्ये इकडे कोणी येत होतं का, तर लोकांकडून देखील त्यांना माहिती मिळते की तुमचा जो भावाचा मुलगा आहे आदिल, हा नेहमीच तुमच्या घरी येत असायचा. कधी दिवसा येत असायचा तर कधी रात्री यायचा तर सकाळी घरातून बाहेर पडायचा. जेव्हा अनवरला ही गोष्ट समजते, अखेर अनवर 7 मार्च 2026 रोजी पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलिसांना सर्व घटना सांगतो की माझ्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे आणि तिचा दफनविधी आम्ही करून टाकलेला आहे. मात्र आम्हाला असा डाऊट आहे, माझी जी सून आहे ही नाही रागात बोलली आहे की मीच तिला या दुनियेतून हटवले आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी असे आम्हाला वाटते. 8 मार्च रोजी CO श्वेता वर्मा या प्रकरणाला गंभीरतेने घेतात आणि त्यानंतर पुढील ऑर्डर मागतात. मात्र बिना पुराव्याचे पोलीस काही करू शकत नव्हते. त्यामुळे अखेर 9 मार्च 2026 रोजी DMच्या आदेशाने कब्र खोदली जाते. मृतदेह पुन्हा कबरीतून बाहेर काढण्यात येतो आणि त्यानंतर अनवरीचा पोस्टमॉर्टम करण्यात येतो. जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो तेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये येते की अनवरीचे जे गळ्याचं हाड आहे हे हाड पूर्णपणे मोडलेलं आहे आणि श्वास गुदमरून तिचा मृत्यू झालेला आहे. आता हिना जी रागात तर बोललीच होती की मीच हटवलेला आहे आणि पोस्टमॉर्टममध्ये देखील दिसून आले होते की हिचा जाणून बुजून कोणीतरी मर्डर केलेला आहे, हत्या केलेली आहेत. हिनाला पोलीस उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि तिचे अगदी चांगल्या पद्धतीने स्वागत केल्यानंतर हिना पूर्णपणे तुटते आणि सांगते 10 मार्च 2026 रोजी ही हिना पोलिसांना सांगू लागते 2 वर्षांपासून आदिल आणि माझ्यामध्ये प्रेम संबंध होते. प्रेम संबंध काय, तर हे अनैतिक संबंध होते आणि तेथून पुढे हा आदिल नेहमीच हिनाकडे येत असायचा. त्याला हिनाशिवाय होत नव्हते आणि हिनाला देखील आदिलशिवाय होत नव्हते. जेव्हा हिनाची सासू बाहेर जात असायची, हिना आदिलला बोलावून घ्यायची. मात्र कधी जर सासू बाहेर गेलीच नाही तर हिनाला कंट्रोल होत नव्हते, तर ती रात्री सासू झोपल्यानंतर बोलावून घेत असायची. एक दिवस अशीच इच्छा झाली, रात्रीचे फक्त 10 वाजलेले होते. 2 मार्च रोजी 10 वाजताच हिने आदिलला आपल्या घरी बोलावून घेतले. तिला वाटले सासू झोपली असेल, मात्र अनवरी झोपलेली नव्हती. जसा आदिल चोर पावलांनी रूममध्ये आला, दोघांमध्ये गप्पा वगैरे होऊ लागल्या, रासलीला होऊ लागली. त्याच दरम्यान या अनवरी सर्व काही ऐकत होत्या आणि जेव्हा यांच्यामध्ये काही वेळ गेला त्यानंतर अनवरी त्या रूममध्ये एंट्री करतात आणि आपल्या सुनेला आणि आपल्या पुतण्याला आक्षेपार्ह अवस्थेत बघतात. आता अनवरी चिडते आणि बोलते की तू माझ्या मुलाच्या गैरहजेरीमध्ये हे खूप वाईट काम करत आहे आणि याची शिक्षा तुला भेटली पाहिजे. मी माझ्या मुलाला सर्व काही सांगणार आहे आणि हीच चूक इकडे अनवरीने केली होती. आता अनवरी सर्व काही सांगून देईल, आपला भांडाफोड होईल म्हणून आदिलही त्या ठिकाणी घाबरतो. हिना देखील घाबरते आणि आदिल जो असतो अनवरीचं तोंड दाबतो आणि आपल्या बेडवरती ओढून घेतो आणि बोलतो की तू काय सांगशील, मी मग तुझ्यासोबत तेच करतो जे हिनासोबत करत होतो. आणि त्यानंतर आदिल अक्षरशः त्या
अनवरीसोबत तेच कृत्य करू लागतो। ही लाईव्ह स्टेटमेंट आदिलने पोलीस स्टेशनमध्ये देखील दिलेली आहे। मात्र जी हिना असते हिने तसं करू दिलं नाही। हिना बोलली की आदिल, या म्हातारीसोबत असं करून तुला काय भेटणार आहे? तुझ्यासाठी मी आहे, मी हिचे पाय दाबून धरते, तू हिचा गळा आवळ आणि हिचा खेळ कायमस्वरूपी खल्लास करून टाक। आणि त्यानंतर हिनाने अनवरीचे पाय घट्ट दाबून धरले आणि त्यानंतर आदिलने एका उशीच्या सहाय्याने या अनवरीचे तोंड नाक पूर्णपणे दाबले, गळा हातांनी दाबला, इतका करकचून दाबला की गळ्याचं हाड देखील, आतमधील नाजूक हाड असते ते हाड देखील क्रॅक झाले। आणि त्यानंतर पूर्ण बनावटी प्लॅन त्यांनी बनवला। पतीला कॉल केला रात्रीच्या 11 वाजता, सांगितले की सायलेंट हार्ट अटॅक आलेला आहे वगैरे वगैरे, रडण्याचं नाटक वगैरे। मात्र अखेर तिच्याच रागामुळे तिचा भांडाफोड झाला। अखेर 11 मार्च 2026 रोजी तिचा प्रियकर देखील उचलला, आदिल। दोघांवरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आता कदाचित दोघेही आजीवन जेलमध्येच राहतील। अखेर हे प्रकरण जेव्हा सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागते तेव्हा लोक विचार करण्यास मजबूर होऊन जातात की अखेर या दुनियेमध्ये कोणकोणत्या प्रवृत्तीचे लोक असतात, क्षणिक सुखासाठी कोणत्या हद्दीपर्यंत जाऊन पोहोचतात। अखेर जी अनवरी होती हिने आपल्या सुनेचे हिनाचे काय बिघाडले होते? हिनालाच आपल्या कॅरेक्टरवरती ध्यान द्यायला पाहिजे होते, आपलं चरित्र बघायला पाहिजे होते। हिनाच्या पती आमिरचा हिनावरती विश्वास होता, प्रेम होते। मात्र त्या विश्वासाचा, त्या प्रेमाचा हिनाने गैरफायदा घेतला आणि घरी राहून ती असे पाप करत होती। बाकी या प्रकरणाबद्दल, या घटनेबद्दल आपले काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये आपले मत नक्की मांडू शकता। बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जय हिंद, नमस्कार।